दिनांक 15/5/2025 रोजी रात्री 2:30 वाजताच्या सुमारास आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली की हॉटेल पुष्पांजली समोर बसलेले 2 वॉचमन होते. त्या वॉचमनाला वाहन क्रमांक MH15 GF 8073 वॅगनर गाडीच्या चालकाने ठोस मारल्याने ते गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे. तात्काळ आम्ही घटनास्थळी रवाना झालो पोलीस स्टाफचं. तर त्याच्यामध्ये गोविंद किसन शेगोकार वय 64 वर्ष व विवेक देवीदास पायगन वय 41 वर्ष हे वॉचमन आहेत. मारुती सुझुकी शोरूमसमोर वॉचमनची नोकरी करतात व पुष्पांजली हॉटेलसमोर वॉचमनची नोकरी करतात. यांना खामगावकडून जाणाऱ्या वॅगनर चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून त्यांना धडक मारली. त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला व वाहन चालक हा घटनास्थळी वाहन उभे करून तिथून फरार झाला. तो फरार झाला. तात्काळ आम्ही CCTV फुटेजची पाहणी केली व आरोपी हॉटेलच्या वॅगनर चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 125(1) अ, 281 आणि मोटर वाहन कायदा 134, 177 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे व CCTV फुटेजच्या आधारे आम्ही आरोपी निष्पन्न केलेला आहे. आरोपी प्रीतपाल सिंग, अमरजीत सिंग संधू, राहणार राणीखेड रोड, खामगाव याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सर, गाडी मालक आणि चालक येतच आहे? नाही, गाडी मालक हे ॲडव्होकेट नागेश्वर म्हणून आहेत, अक्षय नागेश्वर आहेत आणि आरोपी हा वेगळा आहे. तर नागेश्वरनी त्यांच्याकडे गाडी दिलेली होती आणि ते गाडी ते चालवत होते आरोपी. सर, अल्पवयीन मुलीची चर्चा होती.